नमस्कार आणि गुड मॉर्निंग फॅमिली। तर बघा, सकाळच्या मी निघाली आहे कामावर। तर सगळीकडे दिवाळीचा सण खूप आनंदात थाटामाटात साजरा केला जातोय। तर तुम्हाला माझ्याकडून दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा। तर अशा प्रकारे मी घरातून निघाली आहे। सध्या मी माझ्या सासरी आहे आणि इकडूनच मी कामावर जाते। तर मी कामावर आता पोहोचलेली आहे। ID कार्ड वॉचमॅन काकांकडे जमा करून मी माझ्या कामाला सुरुवात करणार आहे। तर बघू शकता, सकाळचे वाजलेले आहेत 6 आणि माझी झोप पूर्ण होत नाहीये, त्यामुळे माझा चेहरा वगैरे सुजलेला आहे, पण थोडासा थकवा पण आहे, पण लवकरच सगळं काही व्यवस्थित होईल। तर अशा प्रकारे बघू शकता, लिफ्टच्या बाहेर आली आणि मी पहिल्या घरी कामावर पोहोचली। आता मी तुम्हाला दाखवणार आहे ह्या घरी कामावर मी काय बनवते। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मला असाच खूप खूप सपोर्ट करत जावा, छान छान कमेंट करत जावा। तर पहिल्या घरात एंट्री केल्यावर इकडे मी मस्तपैकी मसालेदार कलरफुल असे छोले बनवलेले आहेत। तर तुम्ही बघू शकता, असे मस्त कोथिंबीर वगैरे टाकून मस्त वाटण करून अशी ही छोलेची भाजी बनवली। त्यांना ग्रेव्ही जरा जास्तच पाहिजे होती आणि अशीच पातळ हवी होती, कारण ते दुपारी लंचमध्ये खाणार होते आणि थोडा वेळ ठेवल्यानंतर ही ग्रेव्ही आपोआप घट्ट होत जाते। त्यानंतर मल्टीग्रेन आट्याची रोटी बनवलेली आहे बीटरूट टाकून। तर किती छान रंग दिसतोय। तुम्ही पण घरात जर मुलं बीट खायला नाही म्हणत असेल, नकार देत असेल, तर असं चपातीमध्ये किंवा सँडविचमध्ये बीटरूट देऊ शकता। त्यानंतर नाश्त्यासाठी हे रवा ऑनियन उत्तप्पा बनवलेला आहे। हे रव्याचे उत्तप्पे आहेत, झटपट होतात, मस्त ऑनियन मिरची कोथिंबीर टाकलेली आहे आणि हे रवा उत्तप्पे टेस्टी पण लागतात। तर अशा प्रकारे सगळं जेवण झाल्याच्या नंतर मी सरांचा टिफिन पॅक करायला घेतला। एका डब्यामध्ये छोलेची भाजी भरली। त्यानंतर मी आता फूड पेपर घेतलाय, त्याच्यामध्ये मी बीटरूट टाकून ज्या मी रोटी केलेली आहे मल्टीग्रेन आट्याची, ती रोटी देखील मी आता डब्यात पॅक करायला घेतलेली आहे। आता मी सरांना हे टिफिनमध्ये 3 चपात्या पॅक केलेल्या आहेत आणि आता त्यांना फ्रूट सॅलेड द्यायचं आहे। त्यांना उत्तप्पा जो बनवलेला आहे रवा उत्तप्पा तो पॅक करायचा आहे। तर बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे व्यवस्थित अशी मी ही चपाती म्हणजेच रोटी, तुम्ही काय म्हणाल ते मी पॅक केलेली आहे। आता मी उत्तप्पा पॅक करते सरांच्या टिफिनमध्ये। तर हा रवा ऑनियन उत्तप्पा तुम्ही कधीतरी घरी नक्की ट्राय करा। खूप इझी आहे आणि खूप टेस्टी, मुलांना आवडतो आणि झटपट होतो। तर सरांचा टिफिन हा पॅक झालेला आहे। आता मी सरांच्या टिफिनमध्ये फ्रूट भरणार आहे। तर फ्रूटमध्ये मी पपई कट केलेली आहे। तर तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे हे पपईचे पीसेस केलेले आहेत। पपई देखील मी कट करून एका टिफिनमध्ये भरलेली आहे। आता सरांचा टिफिन पूर्ण रेडी आहे। मला फक्त चटणी आणि सॉस भरायचा बाकी आहे। तर सॉसचं पाऊच मी वर ठेवलेलं आहे टिफिनमध्ये आणि छोट्याशा डबीमध्ये मी ग्रीन चटणी भरलेली आहे। जी ग्रीन डबी दिसते त्याच्यात ग्रीन चटणी भरली आणि अशा प्रकारे सरांची टिफिन बॅग ही रेडी आहे। सरांची टिफिन बॅग बाहेर हॉलमध्ये सरांना देऊन येते आणि मी किचन गॅस वगैरे सगळं क्लीन करून आता जाणार आहे दुसऱ्या कामावर। तर बघू शकता, बॅग रेडी आहे। सरांना ऑफिसला जायच्या आधी मी त्यांची बॅग रेडी केली टिफिनची आणि त्यानंतर मी निघाली आहे धावत पळत लिफ्टचं बटन दाबत दुसऱ्या कामावर, कारण मला झालेला आहे उशीर। आता माझ्याकडे फक्त 25 मिनिटं उरलेले आहेत आणि 25 मिनिटात मला दुसऱ्या घरच्या त्या मॅडमचा टिफिन पॅक करायचा आहे। त्यांना देखील 8:15ला ऑफिसला निघायचं असतं, त्याआधी मला ॲटलिस्ट फक्त त्यांचा टिफिन तरी पॅक झाला पाहिजे असं असतं। तर बघू शकता, आता दुसऱ्या कामावर चालली आहे। लिफ्टचं बटन दाबलेलं आहे। तर पाऊस जसा कमी झाला आहे ना, वातावरण थोडंसं गरम झालेलं आहे, खूप गरम होतं आणि आमचं काम गॅस जवळ असल्यामुळे मला खूपच गरम होतं। थायरॉइडमुळे बॉडीमध्ये उष्णता वाढते असं डॉक्टर म्हणतात। तर मला थायरॉइड असल्यामुळे देखील मला उष्णतेचा त्रास होतो। तर बघू शकता, दुसऱ्या कामावर मी आलेली आहे। दरवाजाची बेल वाजवली, दरवाजात जो पेपर पडलेला तो उचलला आणि घरात एंट्री केली। घरी गेल्यावर मस्तपैकी आलू पराठे बनवलेले आहेत। त्यानंतर कांदा, टोमॅटो आणि काकडी कापून ठेवलेली आहे बारीक, कारण ते मस्त ह्याच्याबरोबर कोशिंबीर बनवणार आहेत। ते मला बोलले की तुम्ही फक्त कापून ठेवा, मी नंतर दुपारी कोशिंबीर बनवेल। एवढा मोठा भांड्याचा ढीग घासलेला आहे। आता ही भांडी पुसून मला जागेवर पालथे मार
मारायचे आहेत. तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तोपर्यंत मी पटकन अशी भांडे पालथे मारून घेते. तर ह्या कपड्यांनी मी मस्त भांडे कोरडे करून जागेवर ठेवणार आहे. तर आलू पराठ्याची रेसिपी मी माझ्या चॅनलवर तुम्हाला हवा असेल व्हिडिओ तर नक्की टाकेल. तर किचन वगैरे सगळं क्लीन झालेलं आहे. आलू पराठे टिफिन डब्यामध्ये काढून झाकून ठेवलेत. मॅडम ऑफिसला गेल्यात. भांडे वगैरे घासलेत. गॅसचं मेन नॉब बंद केलंय. ऊन खूप जास्त असल्यामुळे हा पडदा खाली खेचते, कारण की खूप कडक ऊन येतं ना त्या किचनमध्ये. आणि मी जाण्याआधीच मॅडम ऑफिसला निघून जातात, त्यामुळे मलाच या घरातलं सगळं म्हणजे खिडकी वगैरे सगळं बंद करून, सगळी बटणं बंद करून बाहेर पडावं लागतं, कारण शेवटी घरात मीच असते. तर अशा प्रकारे ऊन खूप असल्यामुळे सगळं पॅक केलं, जेवण झाकून ठेवलं आणि आता मी चालली आहे घरी. तर मी तुम्हाला माझ्या घरचे व्हिडिओ देखील दाखवेल की मी घरी काय बनवते. तर आता सध्याच्याला आज तरी नाही जमणार, तर उद्या मी माझ्या घरचा देखील फुल व्लॉग्स माझ्या चॅनलवर नक्की अपलोड करेल. आता सध्याच्याला मी 2च कामं करते, कारण मला लवकर घरी जायला लागतं. मुलाचं कॉलेज सुरू आहे. दिवाळीच्या फक्त 2च दिवस सुट्ट्या आहेत. तर अशा प्रकारे माझी कामं संपवून मी आता चालली आहे घरी. तर असा होता हा आजचा दिवस. आजचा माझ्या कामावर मी काय काय केलंय ते तुम्हाला आजच्या व्हिडिओतनं दाखवलेलं आहे. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मला खूप खूप सपोर्ट करा. तर चला मग बाय.